ज्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार सीमा भागात उभे आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांनी प्रचाराला येऊ नयेत. त्यांनी इतरत्र प्रचार करावा. मात्र सीमा भागात समितीचे उमेदवार मराठी अस्मितेसाठी लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे असताना या ठिकाणी महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांनी संयम बाळगावा असं आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे. कर्नाटकातील दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक बेळगावसह सीमा भागात 7 मे रोजी संपन्न होत आहे. या निमित्ताने सीमा भागात भाजपच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य मंत्रीगण बेळगाव दाखल होणार असे जाहीर होताच यावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे महाराष्ट्र सरकार सीमावासियांच्या पाठीशी आहे असं सांगते, तर दुसरीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी सीमा भागात येण्यामागचं कारण काय असा थेट सवाल संपूर्ण सीमावासीय करीत आहेत. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारला दिलेल्या या भावनिक प्रतिक्रिया. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खानापूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी येत आहे आणि ते येत असताना सीमा भागाच्या वतीनं मी त्यांना विनंती करू इच्छितो, मुख्यमंत्री साहेब, तुम्ही गेली 2 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहात आणि हे येत असताना आजपर्यंत सीमा भागामध्ये ज्या मराठी भाषिकांच्या वेदना आहेत आणि ज्या मराठी भाषिकांच्यावर आजही नुसतं ते मराठी भाषेचा प्रचार करतात म्हणून भ्याड हल्ला होत असताना तुम्ही ह्या बाबतीमध्ये कर्नाटकाच्या मुख्यमंत्री किंवा भाजपचे वरिष्ठ असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर तुम्ही आमची याचना करणार आहात काय? आणि जोपर्यंत मराठी भाषिकांना त्यांची मायबोलीपासून वंचित ठेवणारं हे केंद्राचं सरकार असून देत किंवा येतं असलेलं काँग्रेसचं सरकार असून देत, आमच्या ज्या यातना आहेत ते जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत कृपा करून माननीय एकनाथ शिंदेंनी सीमा भागामध्ये येऊन भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करू नये. का म्हणजे इतिहासामध्ये गेली 67 वर्ष आम्ही या सीमा भागामध्ये महाराष्ट्रामध्ये हा सीमा भाग विलीन व्हावा म्हणून लढा देत आहोत. आजपर्यंत कुठल्याही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सीमा भागामध्ये येऊन प्रचाराची सभा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात घेतलेली नाही आहे आणि असं असताना खानापूर कारवार लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे लढवे कार्यकर्ते निरंजन सरदेसाई हे निवडणूक लढवत आहेत. कृपा करून शिंदेसाहेब, तुम्ही निरंजन सरदेसाईंच्या विरोधात प्रचार सभा घेऊ नका, नाहीतर उद्या कुठेतर महाराष्ट्राची जनतेला हा पाप तुमच्या गळ्यामध्ये थापला जाईल याचा विचार तुम्ही करावा आणि कृपा करून ह्या सभेला तुम्ही उपस्थित राहू नये अशी तमाम मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब हे खानापूर येथे भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येत आहेत असं कळलं. एक तर एकनाथ शिंदेसाहेब हे ह्या चळवळीत तुरुंगवास भोगलेले एक नेते आहेत. त्यांना हा प्रश्न चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. आज त्यागत महाराष्ट्राच्या कुठल्याही मुख्यमंत्र्याने समितीच्या विरोधात इथे येऊन प्रचार केलेला नाही आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेनी सुद्धा इथे येऊ नये. ज्यावेळी कन्नड सक्ती सीमा भागात राबवली गेली त्यावेळी ह्याच एकनाथ शिंदे यांनी एक शब्दसुद्धा बोलला नव्हता. ज्या पोटतिडकीने ते आज प्रचारासाठी येत आहेत त्याच पोटतिडकीने जर त्या कन्नड सक्तीचा त्यांनी विरोध केला असता तर सीमा भागातील मराठी जनतेला त्याचा लाभ झाला असता. पण तसं न करता फक्त पक्षीय फायद्यासाठी ते इथं प्रचारासाठी येत आहेत. माननीय एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मनात एक सद्भावना आहे, ती त्यांनी मलिन करून घेऊ नये. जर ते प्रचारासाठी इथं येत असतील तर नक्कीच त्यांचा विरोध केला जाईल. नमस्कार, मी एक महाराष्ट्र एकीकरण समितीचा निष्ठावंत कार्यकर्ता या नात्यानं महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री शिंदे सर यांना एक सूचना करू इच्छितो की आत्ता येत्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात त्यांनी जो खानापूरला येऊन राष्ट्रीय पक्षांचा प्रचार करण्याचा विचार करत आहेत त्यांनी तो निर्णय बदल करावा. कारण येत्या 60-65 वर्ष आम्ही हा लढा लढतोय की बाबा कुठल्याही परिस्थितीत आपण आमच्या मातृभूमीच्या राज्यात जावं याच्यासाठी आम्ही धडपडतोय आणि
तसं तुमच्याकडे अनेक वेळा आमची गाराणी घेऊन आम्ही आलेलो आहोत. तुम्ही सुद्धा आम्हाला शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्ही हा सीमाप्रश्न सोडवून तुम्हाला आमच्या राज्यात घेऊन जातो, असं तुम्ही अनेक वेळा शब्द दिलेला आहात. तुम्ही इथं येऊन सीमाप्रश्नासाठी तुरुंगवाससुद्धा भोगलेले आहेत आणि तुमच्याबद्दल आम्हाला भरपूर आमच्या मनात तुमच्याबद्दल आस्था आहे की बाबा शिंदे सर नक्कीच हा प्रश्न कुठेतरी सोडवतील अशी आम्हाला आशा असताना तुम्ही जर राष्ट्रीय पक्षाच्या प्रचारात जर इथे खानापूरला जर येत असाल तर ते आम्हाला बरं वाटणार नाही आणि ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करू शकतो. तरी कृपया आपण या निवडणुकीच्या संदर्भात प्रचारासाठी येऊ नये ही कळकळीची विनंती. येत्या 2 तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे हे कारवार लोकसभेचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे विश्वेश्वर हेगडे यांच्या प्रचारासाठी येणार आहेत अशा बातम्या आपण वर्तमानपत्रातून वाचलेल्या आहेत. तरी मी एकनाथ शिंदे साहेबांना एकच विनंती करतो की ते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत आणि आता शिवसेनेचेच मुख्यमंत्री म्हणून आहेत, तरी त्यांनी शिवसेनेचा इतिहास तपासून पाहावा, त्यानंतरच त्यांनी खानापूरच्या प्रचारसभेला यावं. कारण ज्यावेळेला माझ्या नावात धुडकावून लावण्यासाठी शिवसेनेचे संस्थापक आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे मुंबईमध्ये आंदोलन छेडलं त्या आंदोलनामध्ये 67 शिवसैनिकांनी हुतात्मा पत्करलेला आहे. तर त्या हुतात्म्यांच्या रक्ताची त्यांनी जाण ठेवून आणि सीमाप्रश्नाची चळवळीची जी आजपर्यंत चाललेली आहे त्याचा सखोल अभ्यास करूनच त्यांनी तिथं प्रचारला यावं. आणि नाहीतर ते जर आले तर आपण खरोखरच सीमाप्रश्न मग तेच संपवतात असं सिद्ध होईल या सीमाभागामध्ये. आणि सीमाप्रश्न हा सुप्रीम कोर्टात असल्यामुळं सीमाभागातील जी नेते मंडळी आहेत ते महाराष्ट्र सरकारच्याच आदेशाप्रमाणे सुप्रीम कोर्टातल्या खटल्याचा पाठपुरावा करत आहेत. तर त्याची संपूर्ण त्यांना जाणीव आहे आणि ते येणार नाहीत अशी आमची एक मन सांगते. परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेत्यापुढे जर नेत्याच्या सांगण्यावर येत असेल तर ते महाराष्ट्र एकीकरण चळवळीला योग्य नाही असं मला वाटतंय. तर त्यांनी येऊ नये अशी मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.